नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्पेशल फॉर यू मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। जर घरामध्ये वास्तुदोष असतील आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची तोडफोड करू शकत नसाल तर एखाद्या वास्तुशास्त्रीच्या सल्ल्याने तुम्ही ही दोन वास्तुयंत्र घरात ठेवू शकता। या उपकरणांच्या साहाय्याने तुम्ही काही प्रमाणात वास्तुदोषांपासून मुक्त होऊ शकाल। वास्तुदोष दूर केल्याने प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि पैशांच्या संबंधित समस्या दूर होतात। मग चला तर पाहू कोणती दोन वास्तुयंत्र आहेत। पण त्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती आहे, स्पेशल फॉर यू चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। या वास्तुयंत्रामध्ये पहिलं यंत्र आहे ते द्विदोष नाशक यंत्र। या यंत्राचा उपयोग सर्व दिशांचे दोष दूर करण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये सर्व दिशा आणि दीपकल्पांची पूजा केली जाते। जर तुमच्या घरातील शौचालय, स्वयंपाकघर किंवा स्नानगृह चुकीच्या दिशेने बांधलेले असेल तर तुम्ही हे यंत्र स्थापित करू शकता। यामुळे चुकीची दिशा तुमची दूर होईल आणि जीवनात समस्या दूर होतील। दुसरे यंत्र आहे वरुण यंत्र। वरुण देव हा पाण्याचा देव आहे। वरुण म्हणजे पाणी। घरातील पाण्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे उपकरण बसवले जाते। उदाहरणार्थ, जर तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात पाण्याची टाकी, कूपनलिका, नळ, स्विमिंग पूल पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू बनवलेली असेल तर हे वरुण यंत्र स्थापित करा। यामुळे हा दोष तुमच्या घरातील दूर होईल। प्रथम दोन्ही यंत्रांची विधीनुसार पूजा करून योग्य ठिकाणी स्थापित करा, तरच सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल। वास्तु यंत्र बसवताना ते कोणत्या धातूचे आहे हेही विशेष करून पहा। ते अष्टधातूपासून बनवलेले आहे का? असेल तरच बसवा। वास्तु यंत्र लोखंड किंवा दगडाने बनवलेले नसावे। वास्तुयंत्र बसवण्यापूर्वी योग्य वेळ पाळणे ही तितकेच महत्त्वाचे असते। वास्तुयंत्रासाठी फक्त ईशान्य दिशा योग्य मानली जाते, परंतु घराची वास्तुस्थिती पाहून सुद्धा ते स्थापित करता येते। त्यासाठी वास्तुतज्ञांचा सल्ला आपण नक्की घ्यावा। अधिक माहितीसाठी संबंधित वास्तुतज्ञांचा सल्ला आपण जरूर घ्यावा। परंतु ही दोन यंत्रे वास्तूला फायदेशीर असतात हे मात्र आम्ही नक्की सांगत आहोत आणि ठामपणे सांगत आहोत। मित्रांनो, व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका। आपल्या शेअर करण्याने कोणाचं भलं होतंय ही गोष्ट आपण लक्षात घेणे गरजेचे आहे। तूर्तास इतकेच। नमस्कार।